So, unit number 6, name of the unit is the complex integration. Complex integration. Okay. So, first point of this part is the simply connected region, and other part is the multiply connected region. This is a lecture number first on this article. Simply connected region. Okay, so its solution or its definition is the a simply connected region, a simply connected region in which does not have any hole, does not have does not any holes. Okay, तर बघा simply connected region means what? Suppose this is a region. Okay, in that there is no any holes. Okay, तर त्याच्यामध्ये कुठलं असं सिंपल दुसरं कुठलं आणखी एक सर्कल स्मॉल सर्कल असं कुठलं दुसरं होल नसेल तर ह्याला म्हणतो आपण सिम्पली कनेक्टेड रिजन. ओके, other definition is the multiply connected regions. Here these definitions are the importance for the theorems. Multiply connected region, multiply connected region, a region in which have a hole, have holes, or a region which is not simply connected, simply connected region, which is not simply connected region. So for example, see here, this is the region. In that there is something holes, at least one, एक किंवा एकपेक्षा जास्त असं होल असतील. ओके, तर त्याला म्हणतो आपण, एक जरी असलं तरी ते मल्टिप्लाय कनेक्टेड रिजन झालं. ओके, एक किंवा एकपेक्षा जास्त असे होल असतील तर ते झालं मल्टिप्लाय कनेक्टेड रिजन. रिजन मध्ये एकही होल नसेल तर ते झालं सिम्पली कनेक्टेड रिजन. ओके, तर बघा हा चॅप्टर जे आहे समजू नका की पाठीमागच्यावर डिपेंड्स आहे. हा चॅप्टर पाठीमागच्यावर डिपेंड्स नाही. पाठीमागचं समजा तुम्हाला जर काही बॉर्डर दिसत नसेल, काय अडचण वगैरे असेल तर हा चॅप्टर तुम्हाला समजेल. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षपूर्वक बघायचं आहे. त्याच्यानंतर एक थेरम्स आहे महत्वाचा, दॅट वी विल सी. ओके, next definition is a contour integral. See here, if the path of integration, path म्हणजे मार्ग म्हणतो आपण, path of integration of integration over C f of z dz is a closed curve taken in
anti-clockwise direction, then the integral is called as contour integral. Contour integral, and is denoted by integration over C f of z dz. If the path of integration over C f of z dz is closed curve, then taken in anticlockwise direction, then the integral is called as a contour integral. बघा आता काय जस्ट हे बघा, हे जे याला म्हणतो इंटिग्रेशन आणि हे जे आहे हे क्लोज इंटिग्रेशन. ओके, म्हणजेच काय, कर्व जो असतो क्लोज आणि नॉट क्लोज. क्लोज म्हणजे काय, फर्स्ट अँड लास्ट एंड पॉईंट. समजा इथून सुरुवात झाली ना, समजा ह्याच ठिकाणी जर एंड झालं तर म्हणतो क्लोज कर्व. ओके, तर जे क्लोज ओव्हर सी एफ ऑफ झेड डी झेड असते कुठलं, इन द इंटिग्रल अँड कंटूर इज कॉल्ड इंटिग्रल. ओके, तर इन अँटी क्लॉकवाईज म्हणजे क्लोज कर्व आपण कसं असते कर्व ऍक्च्युअली ह्या डायरेक्शन असते. ओके, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ह्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, ही झाली क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, जर तुमचा क्लोज कर्व अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर त्याला काय म्हणत असते, इज कॉल्ड कंटूर इंटिग्रल. ओके, तर हे आपल्याला डेफिनेशन सुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर आपण शिकलेलो आहोत स्टोक्स थेरम, ग्रीन्स थेरम. ओके, तर ते पण आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे. तर बघा, ग्रीन्स थेरम काय आहे. ग्रीन्स थेरम इज दॅट if the path of integration if u is a function of x comma y and v is a function of x comma y are all continuous functions within a region R and if C is any closed contour in region R, then the Green's theorem states that integration over C u dx plus v dy is equal to double integration over R dou v by dou x minus dou u by dou y dx and dy. तर बघा, u dx plus v dy is equal to derivative of this v with respect to x minus derivative of this u with respect to y dx and
dy. म्हणजे बघा ह्या व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ना हे स्टेटमेंट लक्षात ठेवा आपल्याला पुढे लागणाऱ्या थेरममध्ये. ग्रीन्स थेरम, स्टोक्स थेरम, ओके हे थेरम महत्वाचे आहेत. सिंपल बघा स्टेटमेंट, हे पुढचं जाऊ द्या. व्हीचा एक्स न डेरिव्हेटिव्ह आणि यूचा वाय न डेरिव्हेटिव्ह हे दोन स्टेटमेंट आपल्याला लागणार आहेत. तर आपण आता एक महत्वाचा थेरम घेणार आहोत, दॅट इज कोशी इंटिग्रल थेरम. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झामिनेशन. आणि ह्याचं प्रूफ जे आहे, ह्याचं स्टेटमेंट आणि प्रूफ दोन्ही महत्वाचं आहे, तर ते आपल्याला पुढे बघायचं आहे. आणि याचं प्रॉब्लेम सुद्धा या ठिकाणी महत्वाचे आहेत. कोशी इंटिग्रल थेरम. Cauchy integral theorem. If f of z is analytic function and f dash of z is continuous everywhere within and on a closed contour C, then integration over C f of z dz is equal to 0. f of z dz is equal to 0. So it's a solution. बघा, it's very very IMP. f of z analytic function. Analytic म्हणजेच काय, differentiable in some particular region. And its derivative f dash of z is continuous everywhere. Continuous is a graph continuous पाहिजे. Continuous means what? Its graph is continuous. Where within on closed contour C, then integration over C f of z dz is equal to 0. So I will show graphically. Suppose this is a C. Close करो म्हणले. Close contour C. Okay. So what says this function? In this, here f of z is analytic. Here f of z is analytic function, and f dash of z is continuous function. F of z is analytic function and f dash of z is a continuous, where within and on closed curve C, then integration over C f of z dz is equal to 0. f of z dz is equal to 0. Okay, so now we will start its solution. बघा आणखी वेळ सांगतो. f of z is analytic function analytic पाहिजे, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे. तर त्या फंक्शनची व्हॅल्यू ओव्हर दॅट इंटिग्रेशन C इज इक्वल टू 0 असते. ओके, हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. सो लेट f of z is equal to u plus iv be an analytic function and f dash of z is continuous at each point
within and on the curve C, then integration over C f of z dz is equal to integration over C u plus iv इंटू dz. आता बघा इथे काय लिहिलं मी f of z is analytic function. जे स्टेटमेंट दिलं तेच लिहिलंय मी. f of z be analytic function. Integration f dash of z is continuous at each point within on curve C. आपल्याला माहित आहे f of z means what? ओके, f of z म्हणजे काय u प्लस i. फक्त मी इंटिग्रेशन घेतलं. आता बघा आपल्याला काय करायचं आहे f of z dz ची व्हॅल्यू काढायचं आहे. ओके, लक्षात घ्या. इथून परत सांगतो तुम्हाला मी. We know that f of z means what? u plus iv. So integration over C f of z dz याचं पण इंटिग्रेशन over C u plus iv into dz. ओके, सो इंटिग्रेशन ओव्हर C हे कशामुळे घेतलं मी f of z dz ची व्हॅल्यू 0 दाखवायची त्यामुळे. तर ह्या ठिकाणी u plus iv dz means what? dx plus I dy. Okay, so we will multiply them. Integration over C u dx plus iv dx plus iu dy plus I into I square v dy. So integration over C u dx इथं I कॉमन काढला आपण. What is the remaining? v dx plus u dy. I square is the minus 1 v into dy. v into dy. Okay, पुढचा पार्ट कंटिन्यू करू आपण. Now integration over C f of z dz integration over C u dx minus v dy plus I times v dx u dy. ओके, रियल पार्ट इमेजिनरी पार्ट सेपरेट केला. सो अप्लाय द ग्रीन्स थेरम. आता आपल्याला ग्रीन्स थेरम च्या ठिकाणी यूज करायचा. बघा हे दोन स्टेप राहिले इथं. बाय ग्रीन्स थेरम. व्हाट इज द ग्रीन्स थेरम? Green's theorem is that integration over C u dx plus v dy is equal to double integration over R dou v by dou x minus dou u by dou y dx dy. समजून घ्या u चा विथ रेस्पेक्ट टू y ना, v चा इथे जे काय आहे याचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू याच्या कोएफिशिएंट ना, आणि हे जे काय आहे याचा डेरिव्हेटिव्ह याच्या कोएफिशिएंट. ओके, आपण इथे काय करायचं त्याच ठिकाणी आपण ग्रीन्स थेरम अप्लाय करायचा आहे तशाच प्रकारे. सो हियर इंटिग्रेशन ओव्हर C f of z dz हे डबल इंटिग्रेशन ओव्हर द रिजन R. आता काय u इथं पण u dx dx v v dy dy इथं काय मायनस आहे. ओके, मग काय सांगा बरं. सो इट्स डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस v म्हणजे मायनस v. v च्या अगोदर तर प्लस आहे, v च्या अगोदर मायनस आहे, म्हणजे मायनस डो v बाय डो x प्लस ओके प्लस
आता यूचा डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस इथं मायनसला मायनस आहे इथं मायनस यूचा विथ रेस्पेक्ट टू वाय बाय ग्रीन्स थेरम प्लस फॉर धिस पार्ट आय ॲज इट इज ओव्हर द रिजन आर परत हो का व्हीचा विथ रेस्पेक्ट टू वाय ना डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस व्ही विथ रेस्पेक्ट टू वाय मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस यू विथ रेस्पेक्ट टू एक्स आणि ते काय येईल dx dy here dx dy okay now by Green's theorem what is the Green's theorem sorry by CR equation derivative of u with respect to x is equal to derivative of v with respect to y and derivative of u with respect to y is equal to derivative of v with respect to x. Derivative of u with respect to x is equal to derivative of v with respect to y and derivative of u with respect to y is equal to derivative of minus times derivative of v with respect to x. Hence integration over c f of z dz double integration over the region r minus dou u by dou x minus dou u by dou x म्हणजेच काय आहे dou u by dou y minus dou u by dou y is equal to dx dy plus I times integration over r dou u by dou y म्हणजेच काय dou u by dou x minus पुढचा as it is dou u by dou x dx dx okay hence dou u by dou y minus dou u by dou y hence integration over c f of z dz is equal to 0 plus I0 that is 0 hence the proof okay which proves the Cauchy integral theorem which proves the Cauchy integral theorem which proves Cauchy integral theorem. So next we will see the Cauchy extension theorem. Cauchy extension theorem. Okay, so statement if f of z is analytic f of z is analytic function in some region R then the line integral integration over z1 to z2 f of z dz is independent of the path curve joining the paths z1 to z1 to z2 in R. So what is the meaning of this solution? See here,
जर एफ ऑफ झेड अनलिटिक असेल इन अ रिजन आर, देन इंटिग्रेशन ओव्हर Z1 to Z2 f of z dz is independent of path. Okay, means what? See here, पास एक रिजन आहे, रिजन आर समजा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. ओके सॉरी, हे सी रिजन आहे, एक्स ॲक्सिस हे वाय ॲक्सिस. ओके, असं एक रिजन काढलं मी. ओके, so this call as C1, this call as C2. Okay, and this is the Z1 and this is the Z2. Okay, जर f of z अनलिटिक असेल तर त्याला काही फरक पडणार नाही, म्हणजे हे Z1 C1 वरती गेलं काय, C2 वरती गेलं काय, इंडिपेंडंट ऑफ पाथ म्हणले. ओके, म्हणजे ह्याचा जो मार्ग आहे त्याच्यावरती काय फरक पडणार नाही कधी, जर तो f of z अनलिटिक असेल तर. ओके, आता पहा, झड असा एक पॉईंट आहे, Z1 पासून एक Z2 पर्यंत एक पॉईंट आहे. ओके, हा एक डायरेक्शन आहे सीआर, आणि Z2 पासून Z1 पर्यंत डायरेक्शन आहे. ओके, तर आता आपण हे दोन्ही म्हणजे हे इंडिपेंडंट आहे दाखवायचं आपल्याला कधी, जर एफ ऑफ झेड अनलिटिक असेल तर. सीआर, इफ एफ ऑफ झेड इज अनलिटिक, अनलिटिक म्हणजे काय, डिफरन्शिएबल इन सम रिजन. If f of z is analytic in some region R, then the line integral over Z1 to Z2 f of z dz is independent of the path. Curve joining the points Z1 to Z2. ओके, C1 आणि C2 काय आहे, हे जस्ट एक डायरेक्शन दाखवलेलं. ओके, तर आपण पाहू या ठिकाणी. तर आता आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये प्रूव्ह केलेला आहे. इफ पाठीमागच्या थेरम मध्ये, इफ f of z is an analytic function, is an analytic function. जर दिलेलं फंक्शन अनलिटिक असेल तर काय असतं, इंटिग्रेशन ओव्हर सी एफ ऑफ झेड dz इज इक्वल टू 0. एफ ऑफ झेड dz इज इक्वल टू 0. आपण हे पाठीमागच्या थेरममध्ये प्रूव्ह केलेलं आहे. ओके, सो नाउ वी विल स्टार्ट. Consider points Z1 and Z2 in some region R of complex plane and C1 and C2 are two contour obtained by joining given points. ओके, तर बघा, Z1 आणि Z2 रिजन आहेत, हे Z1 आणि Z2 दोन पॉइंट्स आहेत, आणि C1 आणि C2 काय आहेत त्यांचे ते कंटूर किंवा मग ते डायरेक्शन म्हणतो आपण. ओके, इन अ क्लोज्ड कर्व C, in closed curve C. Okay, and f of z is analytic. आपल्याला माहितीच आहे, f of z is an analytic function on C. It means what? Integration over C f of z dz is equal to 0. Okay, by Cauchy integral theorem. By Cauchy's integral theorem. Okay, hence integration over C f of z dz is equal to integration over C1 f of z dz
इंटिग्रेशन ओव्हर सी टू एफ ऑफ झेड डी झेड. आता बघा ह्या ठिकाणी C1 प्लस C2 म्हणजे टोटल काय बनलेलं असते C बनलेलं असते. बरोबर आहे. C1 प्लस C2 मीन्स व्हॉट टोटल क्लोज्ड कर्व C. सो टोटल क्लोज्ड कर्व C इज इक्वल टू C1 प्लस C2. हे एफ ऑफ झेड बघा इथं क्लोज केलंय. C क्लोज आहे पूर्ण. C आहे. C इज क्लोज्ड बट C1 and C2 इज नॉट क्लोज्ड. C1 कुठून कुठपर्यंत आहे Z1 टू Z2 पर्यंत. C2 कुठपर्यंत आहे Z2 टू Z1 पर्यंत. ओके. त्यामुळे मी इथं काय केलं बघा C च्या वरती क्लोज कर्व केला इथं पण C1 आणि C2 वरती केलं नाही. बट इंटिग्रेशन ओव्हर C एफ ऑफ झेड डी झेड इज इक्वल टू काय आहे 0 आहे. ओके. म्हणजे 0 इज इक्वल टू C1 इंटिग्रेशन ओव्हर C1 एफ ऑफ झेड डी झेड प्लस इंटिग्रेशन ओव्हर C2 एफ ऑफ झेड डी झेड. ओके. Hence 0 is equal to integration over C1 f of z dz integration over C2 f of z dz. Okay, it means what? Minus C1 f of z dz integration over C2 f of z dz. क्लोज येणार नाही, सॉरी क्लोज येणार नाही. ओके. आता बघा C2 ची डायरेक्शन ही आहे, C1 ची डायरेक्शन ही आहे. मग दोघाला जर मला सेम डायरेक्शन घ्यायचा असेल तर C1 च्या पहिलं मला काय घ्यावं लागेल, C1 च्या पहिलं मला मायनस घ्यावं लागेल. म्हणजे हे मायनस आणि डायरेक्शन सेम घेत असल्यामुळं मायनस 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 का होईल प्लस. मीन्स व्हॉट इंटिग्रेशन ओव्हर C1 एफ ऑफ झेड डी झेड इंटिग्रेशन ओव्हर C2 एफ ऑफ झेड डी झेड. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच C1 आणि C2 ही एकच आहेत. C1 आणि C2 काय आहेत एकच. म्हणजेच काय f ऑफ झेड डी झेड इज इंडिपेंडेंट ऑफ पाथ. जर f ऑफ झेड इज एनालिटिक फंक्शन in a region R, then line integration over Z1 to Z2 f of z dz is independent of the path. Okay, hence the proof. This shows that integration over Z1 to Z2 f of z dz is independent of its path, which is called as extension form or Cauchy integral theorem. एक्सटेन्शन फॉर्म ऑफ कोशी इंटिग्रल थेरम. तर ह्या ठिकाणी आपले दोन थेरम झालेले आहेत की हा चॅप्टर एकदम लहान आहे. जवळपास आपला 25 ते 30% सिलेबस पण संपलायचा हा चॅप्टर मधला. तर आपण थांबू ह्या ठिकाणी.